जय जय श्री गणेशाय नमः। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानिक मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धाः। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 14। श्री गणेशाय नमः। जय जय अजी पंढरीनाथा समचरणी भक्त ताप शमिता कटी कर नासाग्री दृष्टी ठेविता होसी रंजिता मुनी मानसा। ऐसा स्वामी तू करुणा कर तरी तू बोलवी भक्तिसार। मागील अध्यायी कथानुसार परम कृपे वदविला त्या कृपेचा बोध सबळ। ब्रह्म उदधी पावला मेळ पात्रा मैनावती सबळ। सरिता ओघी दाटली ओम नमो ब्रह्मांडवी दाटली बरी। ऐक्य रूप झाली सारी मोहे पुत्राचे परिवारी। गुंतली से जननी ते मनासी म्हणे आहा कैसे। त्रिलोचन रायाचे झाले जैसे त्याची नीती होईल तैसे। मम सुताचे काय करू जवजव पाहे त्याते दृष्टी। तवतव वियोग वाटे पोटी हृदयी कवळुनी जठर वेष्टी। होत असे मोहाने आहा पुत्राचे चांगुलपण दिसे जैसा प्रत्यक्ष मदन। परी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशानी। उत्कृष्टपणे करोनी कष्ट धाम उभविले अतिश्रेष्ठ। परी वनी बळे लागल्या काष्ट तेवी ऐसे काळाग्नी। पहा पल्लव पत्र झाड अति विशाळ लवला पाड। परी गाभारी वेष्टिता भिरुड उशाशी काळ बैसला त्यांना दिसून येत। वाया जाईल ऐसा सूत की कद्रू लागी चोखट अमृत। फिकरपणे मिरवले की यत्ने करून कचे दुर्घट। संजीवनीचा केला पाठ परी देवयानीचा शाप उल्हाट। यत्न व्यर्थ तो झाला की सुंदर जाया कर्मे जारिणी। परी भयाच्या धाक मनी देवी तो उशाशी काळ बैसोनी। सकळ जना मिरवला की कुसुम शेज मृदुलाकार। परी उसा घालुनी निजे विकार ते सुखनिद्रेचा व्यापार। सुखालाहे केवता त्यांना झाले येथ राजवैभव अपरिमित। परी काळ चक्राची सबळ वात भ्रमण करीत असे पै। ऐशी सदा सर्व काळ चित्ती वाहे माय तळमळ। परी सुतासी बोध कराया बळ अर्थ काही चालेना। तो कोणे एके दिवशी शीतकाळ माघमासी उपरी सह परिचरिकांसी उष्ण घेत बैसलीसे। ते संधीत गोपीचंद चौकी विभागी सकळ स्त्रीवृंद वेष्टुनी स्नान कराया सिद्ध। चंदन चौकी बैसला चंदन चौकी परी ते कैशी। हेमत घटी रत्न जैशी जडाव कोंदणी नक्षत्रासी। राजवृंद चमकत असे सकळ काढुनी अंगीचे भूषण। वरी विराजे राजनंदन उष्ण उदकी करीत दंत धावन। चौकी वरी बैसला तो ऊर्ध्व उपरी मैनावती झाली स्वसुता ते पाहती। परी देखला जैसा पूर्ण गभस्ती तेजा माजी डवरला। राजसेवकांचे भोवते वेष्टन परिचारिका वाहती जीवन। परी त्या मंडळात नूपनंदन चांगुलपणी मिरवित असे जैसा अपार नक्षत्र पंक्ती। आव्हानी उद्गणपती की हेम चौकी कोंदण स्थिती। रत्न तेजी मिरवत ऐसा पाहता स्वनंदन। मोहे आले उदर वेष्टन तेने लोटले अपार जीवन। चक्षुतुनी झराटले परी ते बुंद अकस्मात। मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त गोपीचंद चातकाते स्पर्शावया धावले हो। म्हणाल बुंद चक्षुदकी नोहे उरते सत्कर्म वाकी। उत्तम फळाते लक्षुनी सेकी व्यक्त जले ते अंगासी। बुंद नव्हती ते चिंतामणी हरुष केला भव काचणी। की कृतांत भयाते संजीवनी भूप शरीरा आदळले। की अर्के पीडित भारी नृपजन वेष्टिला नगरी। तेथे उतरले धन मनहरी बुंद वेश धरुनिया। की काळ क्षुधेचा पेटला अनळ तेणे शरीर झाले विकळ। ते संधीत होऊनी कृपाळ कामधेनू उतरली की दरिद्राचे अतिवेष्टन।
तैसाई येथे मिरवला कुबेर येऊन, तन्याय संबुंद धन राव हृदयी आदळे, शरीरी होता बुंद लिप्त, परी उद्भव स्थिती लागली त्यात, म्हणून ऊर्ध्व करुणी मूर्धाते, नभा लागी विलोकी, हृदयी होऊन राव शंकित, म्हणे बुंद कैचा उद्भवला येथ, तरी अंबर झाले असेल व्यक्त, धनमंडळ आगळे, म्हणून ऊर्ध्व करुणी दृष्टी, पाहता झाला नभा पोटी, परी निर्मळपणे वृष्टी, झाली कोठुनी म्हणतसे, ऐसा विचार करता चित्ती, दृष्टी गोचरी संभाविती, तो रुदन करता मैनावती, निसदृष्टी देखिली करीत होता दंत धावन, तैसाचे उठला नूपनंदन, उपरी त्वरा वेगी चढून, मातेपाशी पातला, जाताची पदी ठेवून माथा उभा जोडून दोन्ही हस्ता, म्हणे सांगजी कवणे अर्था, उचंबळलीस जननीये, मज सारखा तू ते सूत, राज्याधीश मही व्यक्त, ऐसा असून दुःख पर्वत, कोठून उदेला तव चित्ती, पाहे पाहे प्रताप आगळा, न वर्णवे बळ बळियांकित महिपाळा, मिरवती दर्प कंदर्प केवळा, कर भाराते योजिती, ऐसी असता बळ संपत्ती, बोलले कोणी दुःख सरिती, तरी मम कोपाचा दाहक गबसते, सावरेल कोणाते, जेणे पाहिले असेल नैनी, उगीच तीव्र दृष्टी करुणी, तरी तयाचे क्षणे चक्षु काढून, तव करी माये ओपीन घे, किंवा दाविले असे बोटी, तरी तीच बोटे काढीन शेवटी, तरी कवण अर्थ उदेला पोटी, रुदन करा या जननीये, अष्टविंशती स्त्रीमंडळ, की त्यांनी ओपिले कडुवट फळ, तरी शिक्षा करुणी तया सबळ, मोक्ष पंथा मिरविन, किंवा माझी दृष्टी सेवेशी, उदया पावला अंतरशेषी, म्हणून उदय शोक निशी, दर्शविली त्वा माते, तरी कोणता कवण अर्थ, माते वदे प्रांजळवत, कामनी वेदक असेल चित्त, तोची वेद निवटीन मी, मनशील कार्य आहे थोर, करू न शके सूत पामर, तरी हा देह वेचुनी समग्र, अर्थ तुझा पूर्वीन मी, जरी ऐशिया दृष्टी, अंतर पडेल काय पोटी, तरी धिक्कार असो मज शेवटी, पुत्र धर्म मिरवावया, मग श्वान सुकरे काय थोडी, अवतार मिरविती द्वारी पवाडी, याची नीती तया प्रौढी, निर्माण झालो मी एक, अहा पुत्रधर्म मग कैसा, माता पिता दुःखलेशा, पाहुणे चित्ती वरी हरुषा, भूभार तो नर एक, आपण मिरवे राणीवा प्रकरणी, माता पिता दैन्यवाणी, तयाचे भारे सकळ मेदिनी, विवळ दुःखे होतसे, कांते लागी शृंगार व्यक्त, मातेसी वसन नेसावया भ्रात, तयाचे भारी धरा समस्त, विवळ दुःखी होतसे, कांतेसी नेसावया वस्त्र भरजरी, माता ग्रंथी चीर सावरी, तयाचे भारे सकळ धरित्री, विवळ दुःखे होतसे, कांतेसी इच्छा समान देणे, मातेसी खावया न मिळे अन्न, तयाचे भारे पृथ्वी सदन, विवळ दुःखे होतसे, कांतेसी बैसावया उंच आसन, मातेसी कष्टवी दासी समान, तयाचे भारे धरा रत्न, विवळ दुःखी होतसे, रंभे समान कांता ठेवी, भूता समान माता मिरवी, तयाचे भारे धरा देवी, विवळ दुःखी होतसे, जन्म घेतला जियेचे पोटी, ती ते म्हणे परमकरंटी, तयाचे भारे धरा हिमपुटी, विवळ दुःखी होतसे, कांता सर्व सुखाचे मेळी, माता दुःखे अश्रू ढाळी, त्याचे भारे धरा विवळी, अति दुःखी होतसे, कांते लागी मृदू भाषण, मातेसी हृदयी खोची बाण, त्याचे भारे धरा रत्न, विवळ दुःखी होतसे, आपण मिरवे राणीवा सरसा, पितया काळा मातंग जैसा, त्याचे भारे धरा क्लेशा, विवळ दुःखी होतसे, आपण कंठी कुड्या पहुडी, पित्यांश्री बत्या जोडी, त्याचे भारे धरा मुख मुरडी, विवळ दुःखी होतसे, आपण भक्षी सदा सुरस अन्न, पितर मागती भिक्षा कदन्न, त्याचे भारे धरा रत्न, विवळ दुःखी होतसे, तरी ऐसिये पुत्र सृष्टी,
गळावेत गर्भी होनी शेवटी तन्यायार्थ पोटी माझा न धरी जननीये ते तुझ वेधक मन कामना त्यासाठी वेजीन प्राणा परी माये वो तव वासना पूर्ण करी निश्चयेसी ऐसी बोलता स्वसुत वार्ता प्रेमाब्धी उचंबळला चित्ता मग हितार्थ रत्न द्यावया हाता वागलहरी उचंबळे म्हणे बारे ऐक वचन प्रेम उदया चळी तू दिव्य रत्न उदय पावलासी चंड किरण शत्रू तम निवटावया तया ठाई अंधकार मज पीडा बा काय करणार परीस लादल्या वस्तीस दरिद्र स्वप्ना माझी नांदेना हो बारे तव प्रताप दर्प पादरज झाले भूप ऐसे असता कोप कंदर्प माते कोण विवरील बारे तीव्र प्रतापी स्थावर केसरी त्याचे लेकुरा वारण मारी हा विपर्यास कवणे परी मिरवूल आहे जगाते राया नरेंद्रा तुझी मी माते कोण होय गांजिता परी चिंता उदरी मोह व्यथा शोक तरु उद्भवला बारे तव स्वरूप पूर्णार्क पाहता माते उदेला शोक म्हणशील तरी अर्थदायक कवणा परी उदेला तो बारे तव पिता तव समान स्वरूप उदेले अर्क प्रमाण परी काळ अस्था चळी जाऊन गुप्त झाला पुरुष तो आहा पार तो स्वरूपाब्धी अंती वेष्टी वडवा नळ संधी पडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी अस्थि जळाल्या काष्टा समान लोम दाहिले जेवते तृण मांस स्नेहाचे होनी शोषण स्वरूपाते लोकला तो त्या भयाची हुळहुळी मोठी बारे मज उदेली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठावे बारे कृतांत मही विखार धुसधुसीत वारंवार टपुनी बैसला जैसा मांजर मूषकाते उचला भया जैसा व्याघ्र जपे गाई की मीन वेची बगळा प्रवाही तैसे जगाते तन्यायी कृतांत आहारी नटलासे तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकुनी योजावा पिंजरी मेळ बारे ते भयाचा वडवा नळ मग स्पर्शणार नाही देहाते बारे विखार डंखी दुःख तेची वेचिल्या सकळ सुख कंटकी धरल्यास शक वृश्चिक वेदने ते मिरवेना ऐसे परी रचुनी युक्ती सकळ हरावी कृतांत गती व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने आपण आपुले पाहावे हित सारासार नरदेहात पाहे वश्य करुणी रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण पाहे नारद वैष्णव कैसा विष्णू आद आराधी नरवेश तो श्री गुरु वरुणी वरदेशा अमरपणी मिरवला त्याची नारदासी कृपादन बोलला श्री व्यास मही कारण तेणे पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा त्याचा कौशिक अनुग्रहित तेणे करुणी शरणागत कृष्ण याज्ञ वल्ली तारुण निश्चित तेणे तारिला रामानुज ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्मसनातन तेवी तू बाळा माझा नंदन जगा माझी मिरविका ऐसे बोधिता मैनावती संपली येथोनी तिची उक्ती परिशोते कविते संप्रदाय पुस्ती सांगा म्हणती चतुर्य ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण रामानुजापासून योगिता संत पै झाला तयापासून मुकुंदराजाचा जैतपाल भोज जैतपालाचा धर्मानुज बोधल्याधिक पैत्याचे याची द्वितीय संप्रदायी माता सुताते लोटी बोधप्रवाही उमेने आराधुनी शिवगोसावी चैतन्य संप्रदायी मिरवला त्याने बोधिला कपिल नामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी त्याचा केशव चैतन्य केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्यधन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संत गणी मिरवतो या परी तिसरा संप्रदाय
महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय, तरी प्रथम बोधिला कमलोद्भव, हंस रूपे श्री विष्णूने, ते विधिते सकळ हित, अत्रीने घेतले सकळ पंथ, अत्रीपासून झाले दत्त, तयापासून नाथ सकळ, या परी संप्रदाय पाहे, चौथा नंद महिते आहे, सूर्यापासून याज्ञवल्की पाहे, ब्रह्मवेत्ता मिरवला, तयापासून सहजानंद, सहजानंदाचा कुर्मावतार प्रसिद्ध, कुर्माने उपदेशेला ब्रह्मानंद, ब्रह्मानंदाचा योगानंद की, योगानंदाचा चिदानंद, जगी मिरवत आहे प्रसिद्ध, तरी तुवा गोपीचंद, हित करुणी घेई का, तेणे करुणी अमरपणी, जगी मिरविसी महाप्राज्ञी, यास्तव बारे माझे नैनी, अश्रू लोटले तुझ लागी, या उपरी बोलेन उपनाथ, बोलसी माते सत्यार्थ, परी प्रस्तुत काळी ऐसा नाथ, कोण मिळेल आम्हा ते, मुळीच असेल अमरपणी, जो ओपील अपर वाणी, ऐसा गोचर आम्हा लागुनी, कोठुनी होईल जननी ये, ऐसी ऐकुनी तयाची मात, माता बोलती झाले त्या ते, बारे तैसाची आपुले गावात, त्यालिंदरनाथ मिरवला, स्वरूप संप्रदाय परिपूर्ण, तू ते करील ब्रह्म सनातन, तरी तू काया वाच्या मने करुण, शरण जाई तयासी, बारे तुझे वैभव थोर, राजकारणी कारभार, परिमाईक सकळ विस्तार, लया जाईल बाळका, तरी तन मन धन प्राणे, शरण रिघावे तया कारणे, आपले हित अमरपणे, जगा माझी मिरविका, ऐसे कोणी मातेचे वचन बोलता झाला, त्रिलोचन नंदन म्हणे माते तयासी शरण, जालिया योग्यता फिरावे, सकळ टाकुनी सुखसंपत्ती, राजवैभव दारा सुती, आप्तवर्गाते सोयरे जाती, टाकुनी योग कैसा वरावा की, तरी 12 वर्षे माते भोगू दे सकळ वैभवाते, मग शरण रिगुनी त्याते, योगा लागी कशीन की, कशीन तरी परी कैसा, मिरवीन ब्रह्मांडात ठसा, की उत्तान पाद राज सुता, की शिक्का जगा माझी मिरवीन, माता म्हणे बाळा पर्यसी, फळ धरी भरवसा नाही देहासी, तेथे संवत्सर म्हणतात 12, देखिले कोणी बाळका, चित्त वित्त आणि जीवित्वा पुले, अचळ नोहे अशाश्वत ठेले, क्षणेक काय होईल न कळे, क्षणभंगूर वर्ततसे, बारे उदकावरील बुडबुडा, कोण पाहिला शाश्वत चाडा, वंद्या पुत्रे घेतला वाडा, मृगजळा केवी तृषार्थ, तेवी बारे सहज स्थिती, बोलता न ये अशाश्वती, स्वप्नप्रवाही इंद्रपदासी, भोगिता खरे न मानावे, त्यांन्याय अभासपर, सकळ मिरवतसे चराचर, त्यातुनी कोणी एक रणशूर, शाश्वत पदा मिरवतसे, शुक दत्तात्रय कपिल मुनी, व्यास वसिष्ठांची मांडणी, प्रल्हादादिक भागवत धर्मी, ऐसे कोणी निवडिले, नाही तरी होता ती थोडी, सकळ बांधिली प्रचंड प्रपंच बेडी, परी यमराज्याच्या रक्षकवाडी, एक सरा कोंडिली, म्हणून बारे सांगते तुझ, शाश्वत नोहे काळ समस्त, कोणे घडेल केऊत, अक्कल कळा कळेना, ऐसा बोध माता करता, लुमावंती तयाची कांता, गुप्त वेशे श्रवण करता, हाय हाय म्हणत असे, म्हणे माता नोहे पापिणी, पुत्रासी योजती पुत्र काचणी, ऐसी राज्य विभव मांडणी, जोग देऊ म्हणत असे, तरी राज्यासी आली विवशी, उपाय काय करावा यासी, रामा सारिका पुत्र वनवासी, कैकेयीने धाडिला, स्वभ्र ताराचा घेतला प्राण, चतुर्थ पुत्रा लाविले रानोरान, तन्याय आम्हा कारणे देव क्षोभला वाटत असे, दुःख स्वप्न दृष्टी येता, तर्की मानिती विनाश चित्ता, म्हणता प्रवेशली दुःख व्यथा, तरी देव क्षोभतात, दास दासी आपले हाती, आज्ञे माझी सकळ वर्तती, ते अवज्ञा करुणी उत्तर देती,
तरी देव क्षोभला जाणावे. सहज ठेविले धनमांजूस, पुढे काढू जाता कार्यास. तेन सापडे ठेवी त्यास, तरी देवक्षोभ जाणीजे. सभेस्थानी यथार्थ गोष्टी, करिता अनृत वाटे चावटी. लोक बैसती चेष्टे पाठी, तरी देवक्षोभ जाणीजे. आपले धन लोकावरी साचे, ते मागू जाता स्वय वाचे. ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे, तरी देवक्षोभ जाणीजे. आपली विद्या तीव्र शस्त्र, शत्रू काननी विनाश पात्र. ती कार्यार्थन मिरवे स्वतंत्र, तरी देवक्षोभ जाणावा. नसतावा पुढे पाऊल काही, नागविला जाय राजप्रवाही. नसत्या कळी बैसल्या ठाई, तरी देवक्षोभ जाणीजे. आपला शत्रू प्रतापा पुढे, मिरवी जैसा अति बापुढे. त्या शरण रिक्ता आपल्या चाडे, तरी देवक्षोभ जाणीजे. लोका उपकार केला विशेष, त्याची लोक मानती आपला त्रास. पाहू नका म्हणती मुखास, तरी देवक्षोभ जाणीजे. नसता आधी मधी उतरा, नसतीच विघ्ने येती घरा. त्याची करणे परिहारा, तरी देवक्षोभ जाणीजे. गृहीचे मनुष्य मुष्टीत सकळ, असुनी वाढे गृहात कळ. आपले न चाले काहीच बळ, तरी देवक्षोभ जाणीजे. तरी हेची नीती उपदेश, माता करीत आहे पुत्रास. परी बर्वे नोहे हा विनाश, जगा माझी मिरवेल. तरी या द्वंद्व सुखाची कहाणी, पेटेल महावडवा नळवणी. राजवैभव हे अब्दी पाणी, भस्म करील निश्चय. ऐसा विचार करुनी मानसी, लुमावंती प्रवेशे स्वसदनासी. येरीकडे मैनावतीसी उत्तर देत नरेंद्र, म्हणे माय वो तव कामिनी. ऐसेची आहे वेदकमनी, तव त्या स्वामीची करणी. निज दृष्टी पाहीन वो माझे मज लागी हित. त्या द्यावया असेल सामर्थ, शोध शोधिता भक्तिपंथ. सहज दृष्टी पडेल वो, मग मी सोडून सकळास. तन मन धन ओपिन त्यास, तू येथून वाईट चित्तास. सहसा न मानी जननीये, ऐसे वधुनी समाधानी. रूप गेला स्नाना लागोनी, येरीकडे अंतपुर सदनी. काय करील उमावंती, परम आवडल्या स्त्रिया 5-7. त्यांचा आद्येत नूपनाथ, पट्टराणिया प्रीतिवंत. सदा सर्वदा वर्तती, तयासी पाठवून परिचारिका. बोलविल्या सद्विवेका, त्यात लुमावंती मुख्य नायिका. पट्टराणी रायाची वेगे मांडुनी कनकासन. बैसविल्या प्रीती करून तांबूलादी पुढे ठेवून. वृत्तांत सांगे रायाचा, बाई वो बाई विपरीत करणी. मैनावती राजजननी, विक्षेप पेटला तिचे मनी. काय सांगू तुम्हा ते, कोण गावात आला हेला. जालिंदर ऐसे म्हणती त्याला, त्याचा अनुग्रह देऊनी रायाला. जोग देऊ म्हणतसे, तैसे वैर भोगवी माता सुत. निश्चय करुणी केली धाट पटीत. रायसी बोधिता श्रवण मात, सकळ झाली वो बाई. परी राजवैभव सकळ नासले, स्तंभ भंगल्या सदन पडिले. मुळीचा अर्का लागी गिळिले, मग अंधकार सर्वस्वी. मग आपण 28 सती, असुनी काय करावी माती. परचक्र येऊनी सकळ संपत्ती, विनाशाते पावे हो. परी येऊ ते अर्थार्थी, कैसी करावी ती युक्ती. सांगावी आधी योजुनी सबळमती, केलिया कारण मोडावे. अगेवनी म्हणू नये लहान, जो क्षणे जाळील सकळ सदन. तरी त्या ते करुणी सिंचन, विझवून या टाकावा. उषा घातला विखार, मग सुखनिद्रा केवी येणार. विष भेदुनी गेल्या जठर, जीवित्व काय वाचेल. तरी प्रथमची सारासार, करुणी मोडावा सकळ प्रकार. ऐशी बुद्धी रचुनी सार, सुख संपत्ती भोगा की. ऐशी ऐकुनी तियेची उक्ती, मग तर्क वितर्क करती त्या युवती. नाना बुद्धी विलाप दाविती, परी निश्चय न घडे कोणाचा. या परी विशाळ बुद्धी युवती, विचार काळी लुमावंती. की ये अर्थी दिसे एकमज प्रती. सुढाळपणी नेटका, आपल्या गावात जालिंदर. जोगी आहे वैराग्यपर,
तरी तयाचा अपाय करुणी थोर, निर्दाळावा सर्वस्वी निर्दाळावा तरी कैसे रीती, त्याच्या भक्तीसी मैनावती, आहे तरी राजया प्रती, निवेदावे कुडे भावे, तरी तो तुमचा वसवसा, ग्रीवे मिरवितसे भयार्थ फासा, म्हणून युक्ती रचली मानसा, गाढपणी ऐकावी की, निवेदावे तरी कैसे, काम न आवरे मैनावतीस, म्हणून चित्ती उदास, जालिंदर भोगितसे, जालिंदराचा अनुग्रह देऊन, जोगी करावा राजया कारण, मग करुणी पाठवावा तीर्थाटन, अथवा तपाचे कारणे, मग तो गेलिया दूरदेशी, गृही आणुनी जालिंदरासी, बैसवोनी राज्यासनासी, सकळ सुखा भोगावे ऐसे सांगूनी, सकळ राया ते उदय करावा कोपा नळाते, मग सहज विधी जालिंदरास भस्म होईल त्या माझी, जैसे विषय अति गोड, गोडची म्हणून करावा पुढ, मग ते मिरवे शत्रू चाड, द्वंद्व सुख वाटावया ऐसा विचार करुनी, गोमटा जात्या झाला त्या भरवंटा, येरी सांगे राजपटा, गोपीचंद मिरवला, राजकारणी अपार वार्ता, रागरंग कुशळता, मानरंजनी नूपनाथा, दिवस सोडून पै गेला, मग निशा उदय तम मांडणी, तेही प्रहर गेली यामिनी, मग पाकशाळेत भोजन करुनी, अंतपुरी संचरला परी लुमावंती, तिच्याची गेला सदनाप्रती, तिने पाहुनी राज्याधिपती, कनकासनी बैसविला, उचलोनी परमभक्ती मानदार, बैसला आहे मंचकावर, गौरवनी षोडशोपचार, प्रेम डोही बुडविला, मग तो राम होऊनी निर्भर, रती सुखाचा करुणी आदर, यावरी गजगामिनी जोडुनी कर, बोलती झाली राया ते, हे महाराज प्रतापतरणी, एक वार्ता ऐकली कानी, परी वदता भय किमनी, संचरत आहे महाराजा, जरी न बोलावे ठेवूनी गुप्त, तरी महा अनर्थाचा पर्वत दिसत, वधू तव तरी भयात, चित्त गुंडाळा घेतसे, ऐसा उभय पाहता अर्थ, भ्राती माझी पडले चित्त, तरी सुख शब्दाचा सरून वात, वार्ता अवघड महाराजा, ऐसे कुणी राव बोलत, म्हणे सकळ सोडूनी भयाते, निर्विकार कवण अर्थ, असेल तैसे कळविंजे, येरी म्हणे घ्याल भाष्य, तरी चित्त सोडील भय धरीस, मग खरे खोटे बरे रत्नास, तुम्हा लागी अर्पिंते, ऐसे वचन रूप ऐकता, मग कर्तव्य भाष्य झाला देता, म्हणे मम दर्प भयाची व्यथा, सोडूनी वार्ता बोले की, येरी म्हणे जी एक कुडे, मातेने रचले तुम्हा पुढे, जालिंदर जोगी विषय पाडे, वश्य केला आहे की, परी तुमचा भयाचा दर्प, अंगी विरला विषय कंदर्प, तेणे करुणी बुद्धी कुरूप, तिने वारिली आहे जी, तुम्हासी अनुग्रह देऊनी त्याचा, वेश द्यावा योगी याचा, मग तीर्थाटनी योग तुमचा, बोळ व्हावे तुम्हा ते, तुम्ही गेलिया तपा कारण, दूरदेशी विदेशा कारण, मग जालिंदरा प्रति आणून, राजासनी ओपावा, ऐसे प्रकरणी सहज स्थिती, श्रुत मात झाली आम्हा प्रती, परी आमुचे सौभाग्यनिती, भाग्यार्क दिव्य जाहले, आमचे कुंकुम होते अचळ, म्हणून दृष्टी आले ऐसे फळ, यावरी तुम्ही नृपाळ वाईट बरे विलोका, ऐशी ऐकुनी तियेची वार्ता, उचंबळला क्रोधा नळाच्या माथा, मग अनर्था नळाच्या शाखा दाविता, भयंकर रूपी जाहला, मग तो क्रोध न वदवे वाणी, प्रत्यक्ष आला वडवा नळ अग्नी, नाथ जालिंदर समुद्र पाणी, प्राशावया क्षोभला, मग तो उठुनी तेसेची गती, बाहेर जाय तो नृप्ती, मंत्री बोलावून सेवका हाती, म्हणे जालिंदरा पाहो चला, शीघ्र आण तो कामाठ्यासी, गर्ती योजली कुपासरसी, नाथ जालिंदर ते उद्देशी, तया माझी लोटीला, अश्वलेध न गणती, तेथे सर्वत्र पडली होती, ती लोटुनी गर्तेवरती, नाथ जती बुजविला, ऐसे गुप्त करुणी प्रकरण, राव सेवी आपले स्थान, परी सेवका ठेवले सांगोन,
मात बोलू नकाही, जरी होता मुखलंपट, मग श्रोती आलिया नीट, त्याचे करीन सपाट, यमलोकी मिळविन की, ऐशी ऐकुनी भयंकर वार्ता, दर्पसिंह तो योजुनी माथा, रागेला परी सेवक चित्ता, धुसधुसी मिरवितसे, इतके प्रकरणी मध्ययामिनी, झाली म्हणून नेणती जनी, अर्कोदयी पाहिला स्वामी, म्हणती उठोनी गेला असे, एक म्हणती त्याचे येथे काय, स्वइच्छे वसावे वाटेल तेथ, हा ग्राम नव्हे आणि राय, ग्राम वस्ती विराजला, ऐशी बहुतांची बहुतबाणी, प्रविष्ट झाली जगा लागोनी, की जालिंदर गेला येथुनी, मही भ्रमण करावया, ऐसी वार्ता नगर लोकी, उठली ऐकुनी परिचारिकी, त्या जाऊनी सद्विवेकी, मैनावतीसी सांगती, की महाराजा आपला गुरु, वस्तू फळाचा कल्पतरू, उठोनी गेला कोठे दुरू, मही भ्रमण करावया, ऐसे ऐकोनी मैनावती, असंतोषली परमचित्ती, म्हणे मम सुताचे दैवा प्रती, लाभ नाही आतुडला, ऐसे म्हणून संकोचित, नेत्री प्रेमाश्रू ढाळीत, येरीकडे जालिंदरनाथ, कैसे स्थिती राहिला, तरी अवश्य भविष्य जाणणार, आणि मैनावतीचा लोभापार, आणि शत्रू मित्र पाहणार, एक रूपी समत्वे, ना तरी परम प्रतापी वास रमणी, क्षणे टाकील ब्रह्मांड जाळुनी, तो भद्र ज्याची विपर्यास करणी, तुष्ट कैसा राहिला, जो द्वंद्वातील मूर्तिमंत, दंभ रहित स्वरूपी मिरवित, ममता निसंग विरहित, कार्य जाणोनी, असो गर्ते माझी यतीनाथ, वज्रासनाते घालुनी खालते, आकाशास्त्र प्रेरुनी भोवते, स्वस्थ चित्ती बैसला, आकाशास्त्र अस्ता भोवते, लीद मिरवे संभोवंते, या परी आकाशास्त्र माथा, वज्रास्त्र थापिले, तेने करुणी अधरस्थळी, लीद मिरविली आहे श्री, येरीकडे अंतपुरी, जन वार्ता समजली, नाथ जालिंदर गेला निघून, मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान, बरे झाले म्हणती निधान, येऊनी पहुडल्या सेजेसी, या परी पुढे सुरस, धुंडीसुत सांगेल श्रोतियांस, तरी सर्व श्रोती टाकुनी आळस, अवधान द्यावे पुढारा, बालू धुंडी नरहरिवंशी, कथा बदेल नवरसी, परी वारंवार श्रोत्यांसी, कृपा अवधान मागितसे, स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गुरुष्काव किम्यागार, सदा परिशुद्ध भाविक चतुर्दशाध्याय गोडहा, श्री कृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु, अध्याय 14, ओव्या 199, श्री कृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु, नवनाथ भक्तिसार चतुर्दशाध्याय समाप्त। गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडभंगकांडिमच्छिन्दराद्याः तौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर नवनाथ सिद्धा। श्री गुरुदेव दत्त। अल्लाह निरंजन, अल्लाह निरंजन, अल्लाह निरंजन।